रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राज्यामध्येच ती परिस्थिती आहे की जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त पाणी योजनेची 25% कामं झाली। आपण त्या ठिकाणी सांगितलं मी एक एजन्सी नेमतो, चौकशी करतो, चौकशी काही झाली नाही, एजन्सी काही कोण गेलं नाही आणि आता ह्या सगळ्या पाणी योजना कोलमडल्या आहेत। आता आपण 3875 कोटी रुपये त्याच्यामध्ये बजेटमध्ये तरतूद केलेली आहे, पण यांनी या पाणी योजनांचे प्रश्न काही सुटणार नाहीत। अध्यक्ष महोदय, ज्यांची पात्रता नाही, ज्यांची योग्यता नाही, ज्यांची बाजारपेठमध्ये 2000 रुपयाच्या वस्तू खरेदी करण्याची योग्यता नाही किंवा तशा प्रकारची पत नाही, योग्यता नाही म्हणणार शब्दापेक्षा पत नाही, त्यांनी 100 कोटी रुपयाची कामं घेतल्याचे पुरावे मी आपल्याला दिले। ज्यांची बाजारामध्ये 2 लाख रुपयाची 2000 रुपयाची पत नाही, ते ऍडव्हान्स मध्ये मटेरियल आणणार कसं आणि आपला ह्या योजना पूर्ण करणार कशा, ह्या अनेक वेळा मी आपल्याला सांगितलं, परंतु आपण त्याच्यावर काहीही फार लक्ष दिलं नाही। 10%, 15%, 20% अबाव रेटनी स्कीम त्या बंद व्हायला वरपर्यंत येत होत्या। त्या बंद मी व्यक्तिगत कधीही कोणाला आयुष्यामध्ये आरोप कधी केला नाही, कधीच केला नाही, कधी करतही नाही, परंतु त्या योजना मंजूर होण्याकरता वरती येत होत्या आणि काय काय घडत होतं हे आम्ही आमच्या डोळ्याने बघत होतो। परंतु त्या पाणी योजना पूर्ण व्हाव्या अशा पद्धतीचा आमचा विचार होता। त्या पाणी योजना काही पूर्ण झालेल्या नाहीत। त्या पाणी योजना आपण कशा पूर्ण करणार आहात? आता डॉक्टर कुट्टेंनी अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने, आदित्यजी माझ्याकडे बसले ते मला म्हणत होते की डॉक्टर कुट्टे किती अभ्यासपूर्ण हा विषय मांडतायत, किती शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडतायत, किती सायंटिफिक त्याच्यामध्ये रिझन देऊन वेगवेगळ्या प्रकारची माहिती देऊन ते माहिती या ठिकाणी देतायत। आणि म्हणून त्यांनी सुद्धा सांगितलं की ही पाणी योजना काय या ठिकाणी पूर्ण होणार नाहीत आणि म्हणून या पाणी योजना तुम्ही पूर्ण कशा करणार हे याच्या ठिकाणी तुम्हाला सांगायला हवं। पर्यावरणाच्या बाबतीत आपण जर बघितलं तर वातावरणीय बदल आपण म्हटलात, आज मुंबईच्या बातम्या सातत्याने येत आहेत की मुंबईची संपूर्णपणे हवा प्रदूषित झालेली आहे, दूषित झालेली आहे। त्याची कारणं देखील वेगवेगळी आहेत, वेगवेगळ्या प्रकारची कामं काढली जातात आणि प्रचंड प्रमाणामध्ये मुंबईमध्ये धुळीचं साम्राज्य उभं केलं जातं आणि म्हणून त्याच्यावर कंट्रोल करण्याकरता सरकार काय करणार आहे याचा सुद्धा आपण विचार करण्याची गरज आहे। पुण्यामध्ये आपण रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट म्हणून मुठा आणि मुळा नदीचा त्या ठिकाणी विकास करायला घेतलेला आहे। आज नदी पात्र वाढवण्याचं काम हे सगळ्या ठिकाणी होत आहे आणि आपण मात्र राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्या ठिकाणी मुठा आणि मुळा नदीचं मला वाटतं पात्र कमी करताय। विकासाच्या दृष्टीनं सातत्यानं पूर भरतोय। पुण्यामध्ये गेल्या वर्षी पण पूर भरला, 2 वर्षापूर्वी पण पूर भरला, कोकणामध्ये जसं पुराचं पाणी आलं तसं पुण्यामध्ये पण येतंय आणि अशा वेळेला नदीची पात्र मोठी करण्याच्या ऐवजी आपण छोटी करताय। आपण तिथे वेताळ टेकडीवर सुद्धा रोज त्या ठिकाणी उत्खनन सुरू आहे, रोज वेताळ टेकडीवर उत्खनन सुरू आहे आणि म्हणून वेताळ टेकडीचा सुद्धा आपण त्या ठिकाणी किती खोदून काम करणार आहात, आवश्यक नसलेले प्रोजेक्ट आपण त्या ठिकाणी आणताय आणि पर्यावरणात आणि प्रदूषणाचा ऱ्हास होतोय याच्याकरता सुद्धा लोकांची ओरड आहे, ही आपण विचार करायची गरज आहे। आपण आज बघतात पर्यटनाच्या दृष्टीनं बोलायचं झालं तर महातेरान बंद आहे म्हणून सकाळी सगळ्या वर्तमानपत्रामध्ये पर्यटन कोणाकडे आहे? अच्छा, पर्यटनाला गेले, बर ठीक आहे, असू द्या, मला काय कळत नाही काय आहे तुमचं काय भानगड नाही, पण मला फक्त योगेशजी कदम दिसत आहेत आणि गुलाबराव, हा ठीक आहे। काल सुद्धा चर्चेला कोणी बसले नाहीत, अजिबात चर्चेला कोणी बसले नाहीत काल। हो बाबा, मला माहिती आहे, तो मुख्यमंत्र्यांना मी सांगतो हे बसत नाहीत ते 8 मंत्री। आणि म्हणून पर्यटनाच्या दृष्टीने आपण जर बघितलं तर आज पर्यटनाला कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळावी याकरता आम्ही सातत्यानं प्रयत्न करतोय अध्यक्ष महोदय।